भीमराव म्हणले ठीक आहे. जेवायला लागले, जेवण झालं. दुसऱ्या दिवशी पेपर देऊन आले, जेवायला बसले. जेवता जेवता परत वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही नाही जेवत? भीमराव तुमचं होऊ द्या, तुमचं झालं की मी जेवतो. तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी जेवता जेवता बाबासाहेब आंबेडकर आपल्या वडिलांना विचारायचे, बाबा तुम्ही नाही जेवत? आणि रोज वडिलांचं उत्तर ठरलेलं, तुमचं होऊ द्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. 5व्या 6व्या दिवशी पेपरवरनं आल्यावर डॉक्टर भीमराव आंबेडकर जेवायला बसले होते. जेवता जेवता अचानक त्यांच्या लक्षात आलं की मी रोज वडिलांना विचारतो तुम्ही नाही जेवणार, आणि ते सांगतात तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, तर माझ्या नंतर माझे वडील मग खातात काय? त्यांनी जेवता जेवता वडिलांना विचारलं, बाबा मी रोज तुम्हाला विचारतो तुमचं जेवण, आणि तुम्ही सांगता की भीमराव तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. पण बाबा माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत भाकरीच शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक या भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमचं ते मोठेपण बघूनच माझं पोट भरेल. भीमराव तुम्ही मोठे व्हा. माझी भूक अन्नानं नाही, तुम्ही मिळवलेल्या ज्ञानानं भागेल भीमराव. परिस्थिती नाही, घरात नीट उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही. ज्यांच्या घरात वीजच नव्हती आणि रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या दिव्याखाली ज्यांनी शिक्षण घेतलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात गेले. आजही तिथं गेला तर त्या प्रवेशद्वारावर लिहिलंय अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय परिस्थिती होती? तिथंच कुणीतरी एक धनिक पुत्र त्यांच्या बरोबर शिकायला होता. 18 तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे, रात्रभर टिपणं काढत वाचत बसायचे. तो धनिक पुत्र एकदा बाबासाहेबांना म्हणाला, बाबासाहेब अहो शरीराला थोडी झोप घेत जा, दुपारचं पोटभर जेवत जा. तसे बाबासाहेब आंबेडकर त्या धनिक पुत्राला म्हणाले, झोपायला मला वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत. तो धनिक पुत्र काळजीनं म्हणाला, मग बाबासाहेब अहो तुम्ही जगणार कसे? तुमच्या शरीरात बळ कसं येणार? तुम्ही जर जेवलाच नाहीत, तुम्ही जर झोप घेतली नाही तर तुमच्या शरीरात ताकद, सामर्थ्य, बळ कसं येणार? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ज्यावेळी मला असं वाटतं खचल्यासारखं, त्यावेळी माझ्या डोळ्यापुढं राजर्षी शाहू महाराज उभा राहतात. माझे हजारो दलित बांधव माझ्या नजरेसमोर येतात आणि माझ्या अंगात मग बळ येतं. या लोकांसाठी मला शिकलं पाहिजे, या लोकांसाठी मला घडलं पाहिजे. ही तीव्रता ज्यावेळी असते ना पाठीशी, त्यावेळी हातातनं कर्तृत्व घडतं, कृती घडते. तुमची पिढी सुरक्षा कवचात आहे. तुमच्या वडिलांनी जेवढे कष्ट सहन केले ते तुमच्या वाट्याला नाही आले. तुमची आई जेवढी राबते तुम्हाला ती गरज नाही, कारण त्यांनी सावली तुमच्यावर इतकी प्रेमाची धरली आहे, कारण त्यांच्या आयुष्याचं अर्थ जगण्याचं सार्थकच ती आहे. वडील सांगतात, माझी खूप इच्छा होती सायकलवरनं शाळेत जावं, पण मला कधी सायकल मिळू शकली नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी शाळेत जायला पहिली सायकल घेऊन देणार. जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे, जे आम्हाला बनता आलं नाही ते आमच्या मुलांनी बनलं पाहिजे. सगळं आयुष्य तुमच्यासाठी समर्पित करून टाकतात. इच्छा काय आहे? तुम्ही घडावं, तुम्ही बनावं. काय काय करायचंय आम्हाला? तेच तर बनायचं आहे. पण काय झालंय, जहाज किनाऱ्यावर सुरक्षित असतात, पण जहाजांचा जन्म किनाऱ्यावर राहण्यासाठी झालेला नसतो. विमानं विमानतळावरच सुरक्षित असतात, पण विमानं विमानतळावर उभा करण्यासाठी बनवलेली नसतात. विमानाने आभाळातच भरारलं पाहिजे आणि जहाजाने दर्यातच वादळाशी झुंजलं पाहिजे, तर ते उपयोगाचे. माणसांचंही तसंच आहे. निवांत बसायला माणसाचा जन्म झालेला नाही. त्यांनी संघर्षच केला पाहिजे, लढलंच पाहिजे, झुंजलंच पाहिजे, तर त्याचा कस लागेल आणि त्यातूनच तो नवं विश्व घडवेल. हे महत्वाचं आहे. आमच्या पोरांना जरा ते सांगायला हवं. कधी यश मिळतं? आज विराट कोहली म्हटल्यावर आम्हाला कोण आनंद होतो? चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन.
आम्हाला त्याचं यश दिसतं, त्याचा पैसा दिसतो, त्याची प्रसिद्धी दिसते, पण त्याचे कष्ट माहिती आहेत. 18 तास स्वतःला कोंडून घेऊन फलंदाजी करत राहिलाय तो. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्ली विरुद्ध कर्नाटकची क्रिकेट मॅच चालली आहे आणि अचानक खेळता खेळता निरोप आलाय, तुझे वडील मरण पावलेत. तो विराट कोहली तसा घरी आलाय. आईला विचारला, आई काय करू? आई म्हटली, या क्षणी तुझे वडील असते तर त्यांनी तुला काय सांगितलं असतं? विराट म्हणाला, माझे वडील मला हेच म्हटले असते, खेळायला जा, तुझं ध्येय पूर्ण कर, बाकी गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. आणि वडिलांचं प्रेत घरात ठेवून तो विराट कोहली फिरोजशाह कोटला मैदानावर खेळत राहिला. हे दिलाय त्यानं, किंमत वजा केली आहे, दिली आहे किंमत. मोठं कधी होतं? हा त्याग करावा लागतो, स्वसावं लागतं, सहन करावं लागतं, स्वतःला जाळून घ्यावं लागतं, तेवढी यशाचा उजळपण आमच्या वाट्याला येतो. ही तयारी हवी आमची, उगाच नाही होत. सगळं आहे तुमच्यात, वापर करायला हवा, क्षमता बाहेर काढायला हव्यात. कारण देणं, याव करणं, त्याव काही नाही हो, काही नाही. असंख्य माणसं आम्ही अशी परिस्थितीशी झगडत आणि झुंजत. आणि एक लक्षात घ्या, ज्यांची परिस्थिती उत्तम असते त्यांच्यातल्या क्षमतांना बाहेर यायला वावच मिळत नाही, आणि ज्यांची परिस्थिती खडतर असते त्यांच्या क्षमतांना वावच वाव असतो. हे सगळ्यात महत्वाचं. अशी असंख्य माणसं तुम्ही बघितल्याची आजूबाजूला. मेहनत करावीच लागते, कष्ट करावेच लागतात. सगळ्यात महत्वाचा, एका राजानं 2 गरुडाची पिलं आणली. एक आकाशात भराऱ्या मारायला लागला, दुसरा मात्र जागाच सोडेना. राजानं दंडी दिली, जो कुणी या गरुडाच्या पिलाला उडायला शिकवेल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. असंख्याने प्रयत्न केले, असंख्य धडपडले, पण ते गरुड जागेवरच झाले ना. अहो, ते गरुड आहे, त्याचा जन्मजात नैसर्गिक गुण आहे भराऱ्या घ्यायचा, त्यानं भरारी घेतले पाहिजे. गरुड असून जागा सोडत नाही. एका शेतकऱ्याने ही दंडी ऐकली आणि शेतकरी राजांकडे आला, मी करू का प्रयत्न महाराज? महाराज म्हणले, कर. आणि दुसऱ्या क्षणाला त्या शेतकऱ्यानं, तो गरुड बसला होता, ती फांदी मोडून टाकली. फांदी मोडली तसा गरुड झेपावला आणि सरळ आसमानात भराऱ्या म्हणायला लागला. त्या राजाला काय कळेना, अरे असं काय केलंस? असंख्य लोक आले 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 पण काही जमलं नाही, तुला कसं साधलं? शेतकरी म्हणला, काही नाही, तो जिथं बसला होता ती जागा पहिली मी मोडून टाकली, फांदी तोडून टाकली. आम्ही सुरक्षित राहायची सवय आम्हाला लागलेली असते. सुरक्षित चाललंय ना चांगलं, मग उगाच कशाला काय? धाडस विषयच नाहीये. आहे तिथंच सुरक्षित कसं राहता येईल याचा सतत आणि सतत विचार करतो. आणि आमच्यासाठी सुरक्षित कोश तयार करत असतो. बघा ना, परीक्षेला 1 महिना आहे, आमची अभ्यासाची गती किती आहे? आहे ना महिना अजून, करू ना. एखाद्या परीक्षेतल्या पेपरला सुट्टीच नसते. आजचा पेपर झाला की उद्या लगेच दुसरा पेपर असतो. आम्ही इतक्या वेगात असतो, आमचं जेवणाकडे लक्ष नसतं. येतो पटकन अभ्यासाला बसतो, उद्या पेपर आहे, उद्या पेपर आहे, अभ्यास रात्रभर, दुसऱ्या दिवशी पेपरला. आणि तो पेपर झाला की परत 4 दिवस सुट्टी असते. तो पेपर देऊन आला की निवांत. तो पेपर 2ला सुटला तरी घरी 7ला येतो. मग आता आहे ना 4 दिवस सुट्टी. सुरक्षा कोश तयार झाला. दुसरा दिवस उजाडतो, अरे 2-3 दिवस पेपर राहील, मग आहे अजून 2-3 दिवस. त्यातलेही 2 दिवस जातात, अरे परवा पेपर आहे ना अजून 2 दिवस. तोही दिवस जातो, उद्या पेपर, पुस्तकच नाही माझ्याकडं. मग तिथनं शोधाशोधीची. मग दुपारपर्यंत कसा तरी पुस्तक घेऊन येतो. मग पुस्तक घेऊन घेताना ते मित्र म्हणतात, आपण सगळे एकत्रच बसू, उद्या पेपर आहे. आता एकत्र आले की अभ्यासच झाला. संध्याकाळ अशीच उजाडते. आता रात्र राहिली, आजच्या रात्री सगळा अभ्यास उरकू आणि उद्या सकाळी पेपरला जाऊ. पण सगळे एकत्र बसल्यावर ह्याच्या डोक्यात एकच, आता 4 दिवस गेले, काय केलं नाही, एका दिवसात काय होणार? हा बाकीच्यांना विचारतो, तुम्ही किती वाजता झोपणार आहे? बाकीचे म्हणतात, आम्ही आता 12 वाजेपर्यंत अभ्यास करणार आहे, 12 वाजता आम्ही झोपू. मग एक काम करा, तुम्ही झोपताना मला उठवा, तोपर्यंत मी झोपतो. दिवस गेला, बाकीचे उठवतील, हाही झोपला. 12 वाजता बाकीचे झोपायला निघाले, ह्याला उठवलं, उठ, आम्ही झोपतोय, आता तू अभ्यास कर.
मला सांगा तुम्ही सकाळी किती वाजता उठणार आहे? ते म्हणतात 5 वाजता. मग मी पण झोपतो, मला तुमच्या बरोबर 5 वाजताच उठवा. हा परत झोपी. सकाळी 5 वाजता बाकीचे उठतात, त्याला उठवतात, उठ उठ. तो म्हणतो 4 दिवस काय केलं नाही, आता 2 तासात काय होणार आहे? काय उपयोग आहे? काय तुम्हाला जितकं जास्त मिळेल ना, वेळ काळ सगळं, सोयी सवलती सुविधा, तुम्ही सुरक्षित सुरक्षित सुरक्षित. कष्ट संघर्षाची तयारी संपून जाते. कंफर्ट झोन सोडून टाका, फांदी मोडून टाका स्वतःची, त्याशिवाय आसमानात भरारच घेता येत नाहीत. हे पहिलं लक्षात घ्या. गरुडाला गरुड का म्हणतात? त्याची झेप गरुड झेप का होते? पोपट कावळा चिमणी यांच्या झेपा गरुड झेपा का नाहीत? काय फरक आहे त्यांच्यात? तुम्हाला माहिती आहे, गरुडाचं पिलू ज्यावेळी जन्म घेतं त्यावेळीच त्याची आई सरळ त्याला आपल्या पंजात पकडते आणि सरळ आसमानात भरारी घेते. नुकताच जन्माला आलेलं पिलू, नुकताच जन्माला आलेलं पिलू, त्याला श्वास कसा घ्यायचा माहित नाही, वारा म्हणजे काय माहित नाही, आभाळ कसं असतं कळत नाही, जगणं मरणं काय काय माहित नाही. नुकताच आयुष्यात आलंय, आईनं कुशीत घ्यावं, सावरावं, भरवावं, आवरावं, पण तीच आई जन्मताच त्या पिलाला आपल्या पंजात पकडते आणि उंच आभाळात अधिक 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 उंच जाते. त्या पिलाला काही समजेना उमजेना आणि अपाट उंचीवर गेल्यावर त्या गरुडाच्या आईनं आपल्या पंजातल्या आपल्याच पिलाला सरळ खाली सोडून दिलं. वाऱ्याच्या वेगाने ते पिलू सरसर सरसर खाली यायला लागलं. आता खाली आपटणार, कपाळ मोक्षवणार, संपलं. त्या अर्थ साथ घालतं, याई 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 पकडणं, याई धरणं, याई घेणं कुशीत, याई. ते वेगात खाली खाली येत आहे आणि ती आई मात्र वरच्यावर फक्त गिरट्या घालत राहते. पिलू खाली 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 अर्थ हाक मारत साथ घालतं, याई ये ना ग, याई घेणं जवळ, याई. पण ती आई येत नाही. पिलू आता काही अवकाश राहिलेला आहे, आता आपटणार मरणार. आणि ज्या क्षणी त्याला कळतं आई येत नाही, त्या क्षणी ते सगळी स्वतःची शक्ती एकवटत, स्वतःचे पंख बाहेर करतं, त्या पंखात सामर्थ्य आणतं. बघता बघता वाऱ्यावर स्वार व्हायला लागतं आणि एक क्षण असा येतो ते वाऱ्यावर स्वार होतं आणि सगळी शक्ती एकवटून एक उंच गिरकी घेऊन भरारी घेतं आणि वर आईला सांगतं, आई जमलं ग. सोडून द्यावं लागतं स्वतःलाच, तेव्हा घडता येत, तेव्हा गरुड होता येत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही, पालकांनी सुद्धा त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक पालकाचं स्वतःच्या मुलावर प्रेम असतंच हो, पण त्याला घडवायचं असेल ना तर थोडंसं असं उंच नेऊन सोडून द्या खाली. त्याशिवाय ते हातपाय नाही हलवणार, त्याशिवाय त्याचा कस नाही लागणार, टक्के टोनपे खाल्ल्याशिवाय जीवनाचा अनुभव नाही त्याला येणार. नाहीतर हल्ली अडचण अशी झाली आहे, मुलगा आईला विचारतो, आई सायकल शिकू का? नको पडशील. पोहायला जाऊ का? नको बुडशील. मग खेळायला जाऊ का? नको धडपडशील. मग करो काय? टीव्ही बघ. कशी इतिहास घडवणारी मुलं तयार होणार? मला प्रश्नच आहे. काही दिवसांनी तुमच्या परभणीत जशा विरंगुळ्यासाठी बागा तयार केल्यात, आणखी 5-10 वर्षांनी परभणीत जागोजागी महानगरपालिकेला मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा करावे लागतील. मोबाईल डिटॉक्स सेंटरचा अर्थ आहे ज्या कार्यक्षेत्रात मोबाईलची रेंज पोहोचत नाही असे भाग. काही दिवसांनी लोक इतकी बधीर होतील की ती म्हणतील जिथं मोबाईलची रेंज नाही तिथं मला जायचं आहे. आताच सुरू झालंय ते. बागा नाही, उद्या मोबाईल डिटॉक्स सेंटर उभा राहतील की जिथं रेंज नाही लोक तिथं जातील, तिथं शांत बसतील, तिथं स्वतःशी संवाद साधतील, विचार करतील आपण काय आहोत, काय करतो आहोत जगणं. आणि ह्या पिढीला तर ते आहेच, हे वाट्यालाच आहे. क्षमता मारत निघाला तुम्ही, लक्षात घ्या. मान्य आहे मला. आमच्या पोरांच्या अपयशाची सगळ्यात मोठी कारणं सध्या जर कुठली असतील तर पुस्तकांपेक्षा त्यांचा वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त जातो हे आहे. अडवू शकता तुम्हाला, फक्त तुम्हीच रोखू शकता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण सांगतात आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. मला भयान राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्या डॉक्टर हुलसुरेंच्या क्लासमध्ये तुम्ही शिकता त्या डॉक्टर हुलसुरे सरांनी शेतात आऊत चालवलाय.
भाज्या घेऊन हे सर बाजारात विकायला बसलेत. ते रडत बसले नाहीत माझी परिस्थिती नाही. आज हजारो मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी स्वतःच्या कमाईतला प्रचंड मोठा हिस्सा द्यायची दानत त्यांच्यात आली, कारण त्यांनी ती परिस्थिती बघितली. माझ्या परिस्थितीतनं दुसरा कुणी जाता उपयोगाचा नाही, पण माझी परिस्थिती नाही, मी घडू शकणार नाही ही कारण त्यांनी सांगितली नाहीत. मग ते नसतील सांगू शकत, आम्ही का सांगावी, आम्ही का त्याचा बाऊ करावा. हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आपल्या सगळ्यांमध्ये सगळं आहे. कदाचित सगळेच गुण आपल्यात नसतील, पण आपल्यात काहीच नाही असं कधीच होत नाही. एखादा ना एखादा अलौकिक गुण आपल्यात असतोच असतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. काय आहे आपल्यात त्याचा शोध घ्या. सगळ्या क्षमता नसतील, पण कुणाच्यात निर्णय क्षमता असेल, कुणाच्यात नेतृत्व क्षमता असेल, कुणाच्यात संघटन क्षमता असेल, कुणाच्यात कल्पना क्षमता असेल, कुणाच्यात कार्यक्षमता असेल. काय आहे शोध घ्या आणि त्या क्षमतेला विकसित करा. कमतरतेला बलस्थान बनवा आणि विजयाचा ध्वज फडकावा. हे महत्वाचं शोधायला हवं, ओळखायला हवं. आमची अडचण अलीकडे काय झाली माहितीये. पूर्वी आम्हाला सर उभा करायचे आणि सरळ विचारायचे 12 पंचे किती, आम्ही पटकन सांगायचो. आता मुलाला विचारा 12 पंचे किती, थांबा तो मोबाईल काढतो. माहित आहे मला. आमची पिढी काय झाली आहे तुम्हाला माहिती आहे. मधल्या कोरोनाच्या 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला थोडासा अटकाव झाला. ऑनलाईन शिक्षण पद्धती आम्ही स्वीकारली आणि आम्हीच आमच्या मुलांच्या हातात मोबाईल्स दिले. आता ती पिढी मोबाईलच्या इतकी आधीन झाली आहे की ती स्वतःची स्मरणशक्तीच वापरत नाही, स्वतःची कुशल क्षमता वापरत नाही, स्वतःच्या कौशल्यांना ती वापरत नाही. आता फक्त ती मोबाईलच वापरत असते आणि मोबाईल आपल्या मुलांना वापरत असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 2080 साली जर एखादी बॉडी पोस्टमार्टम साठी आणली, पोस्टमार्टम करणारा डॉक्टर झटकन सांगेल ही बॉडी 2022 ची आहे. कुणीतरी विचारेल तुम्ही कसं काय ओळखलं. नाही म्हणे, त्याच्या शरीराच्या इतर अवयवांपेक्षा त्याच्या अंगठ्याचा आणि ह्या बोटाचा विकास जास्त झालाय. म्हणे का. नाही, या बोटानं तो कीपॅड दाबत होता आणि या बोटानं तो फक्त स्क्रीन फिरवत होता, बाकीच्या अवयवांचा तो वापरच करत नव्हता. ज्याच्या या 2 बोटाचा विकास झालाय ते 2022 आहे. आमची पिढी फक्त या 2 बोटांचा, तुम्हाला माहिती आहे आपल्यालाही शेपटी होती पण वापर केला नाही, निघून गेली. आम्ही याच 2 बोटांचा वापर करतोय. आम्ही आमच्या मेंदूचा वापर करत नाही, आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करत नाही, आम्ही आमच्या कल्पना क्षमतेचा वापर करत नाही, आम्ही आमच्या स्मरणशक्तीचा वापर करत नाही. ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती गोष्ट नंतर नंतर आपोआप गळून पडते. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता जर या सगळ्यांचा वापर केला नाही तर उद्या मोबाईल तुमच्यापेक्षा संवेदनशील आणि जिवंत असेल, पण तुम्ही मात्र फक्त प्रेतांसारखे फिरत दिसलेले दिसाल, बाकी तुमच्यात काही नसेल. त्यामुळे आता सजग व्हायला हवं, आता सावध व्हायला हवं. जे काही आहे ते वापरायला हवं. एका ठिकाणी एक प्रयोग केला. टोमॅटो सॉस बनवणारी कंपनी होती. 2 मशीन होत्या. त्यांनी एक मशीन अखंडपणे चालू ठेवली आणि दुसरी मशीन वर्षभर बंद ठेवली आणि नंतर निष्कर्ष असा काढला की जी मशीन वर्षभर चालू होती ती उलट अधिक क्रियाशील झाली होती, तिची पाती अधिक धारदार बनली होती. ती मशीन सतत कामात असल्यामुळं अधिक सक्षम झाली होती. आणि जी मशीन वर्षभर बंद होती ती गंजून चालली होती, ती आता चालूच होत नव्हती, ती वापरलीच जाणार नव्हती. एक गोष्ट लक्षात ठेवा, झिजून गेला तरी चालेल पण गंजून जाऊ नका. तेवढं फक्त स्वतःला सांभाळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे वापर करा. जे तुमच्यात आहे त्या प्रत्येक गोष्टीचा वापर करा, हे अत्यंत महत्वाचं आहे. अभ्यास करायलाच हवा. जितका तुम्ही अभ्यास कराल तितकी बुद्धीला धार चढेल. जितका तुम्ही साठवायचा प्रयत्न कराल तेवढी तुमची स्मरणशक्ती उत्तम बनेल. जितकं अधिक तितकं अधिक यश मिळेल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मी परवा एका विद्यार्थ्याला सहज विचारलं, काय रे 100 मीटर पळशील का. तो 2 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. अरे 100 मीटर पळशील का. तर म्हटलं करतो प्रयत्न. अरे म्हटलं 100 मीटर तर पळायचं आहे, तुला कुठं 5 किलोमीटर सांगतोय. करतो प्रयत्न. म्हटलं नाही, करतो प्रयत्न. मग मी त्याला म्हटलं 100 मीटर म्हणजे किती. तो परत 5 मिनिटं माझ्याकडेच बघत बसला. माझ्या लक्षात आलं काय झालंय ते.
मी त्याला विचारलं, म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का? म्हटलं सगळे खेळ खेळतो, फुटबॉल खेळतो, व्हॉलीबॉल खेळतो, बॅडमिंटन खेळतो, क्रिकेट खेळतो. म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो, दिवसभर मैदानावरच असतोस का काय? तो म्हटला मैदानावर नाही, मोबाईलवर खेळतो. म्हटलं मग बरोबर आहे, तुला 100 मीटर अंतर कळणारच नाही, कारण तू मैदानावर गेलाच नाही. मग त्याला परत विचारलं, बरं मला सांग, हे 100 मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल? तो 5 मिनिटं अंतरच बघत बसला. अरे म्हटलं सांग ना, 100 मीटर पळायला तुला किती वेळ लागेल? म्हटलं 5 मिनिटं तर लागतील. 5 मिनिटं 100 मीटर? अरे ऑलिम्पिकचं हुसेन बोल्टचं रेकॉर्ड 7 सेकंदाचा आहे. तो 7 सेकंदात 100 मीटर पळतो. तू 10 सेकंद म्हण, 15 सेकंद म्हण, 25 सेकंद म्हण, 5 मिनिटं? माझं मला माहिती आहे ना. त्याला पुन्हा विचारलं, अरे तुला किती वेळ लागेल 100 मीटर पळायला? सांगितलं ना 5 मिनिटं लागतील. मला सुचायचं बंद झालं. तेवढ्या त्याचा एक मित्र पाठीमागून धावत धावत आला, ए पळ, कुत्रा पिसाळलाय. इतक्या भयान वेगात पळत सुटला. 5 सेकंदात 100 मीटर. मी त्याला म्हटलं, तू तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस. हुसेन बोल्टला 7 सेकंद लागतात, तू 5च सेकंदात 100 मीटर पळलास. म्हटलं मग कुत्रा मागं लागला होता. म्हणजे 5 सेकंदात 100 मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे. बाहेर कधी आली? संकट आल्यावर. मग संकट चांगली आहेत का वाईट? चांगली. संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत, संकट तुमची उंची वाढवायला येतात. अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत, अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात. अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत, अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात. संकट यायलाच हवीत, अडचणी असायलाच हव्यात, अडथळे उभार राहायलाच हवेत. तेच तुम्हाला घडवत जातील. शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही. उधाणलेला समुद्रच सर्वोत्तम खलाशी घडवतो. हे सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही गरीब आहात, उत्तम. श्रीमंत व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुमच्याकडे बुद्धी कमी आहे, उत्तम. विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. त्यामुळे तुमच्या पुढे असलेल्या अडचणीच संधीचं रूप घेऊन येतात. एवढं कायम लक्षात ठेवा. त्या संधीचं सोनं करा, उगाच सोन्यासारख्या संधी दौडू नका. एवढी जरी काळजी घेतली तरी तुम्हाला घडता येईल. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हाच काळ आहे. हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, 10वी आणि 12वी ही 2 वर्ष फक्त आयुष्यातली जपा. ही 2 वर्ष स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी खर्च करा. ही 2 वर्ष फक्त स्वतःला गाडून घ्या, कोंडून घ्या, स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःला समर्पित करा. बस 2 वर्ष आयुष्यातली, फार नाही मागत आहे काय. ही 2 वर्ष तुम्ही जर गाढवासारखी मेहनत केलीत तर आयुष्यभर राजासारखं जगाल. आणि ही 2 वर्ष जर तुम्ही राजासारखा जगलात, आयुष्यभर गाढवासारखं काम करावं लागेल. एवढं फक्त लक्षात ठेवा. काय करायचंय तुम्हाला? आत्ताची 2 वर्ष द्या, आयुष्य राजासारखं व्यतीत करा. कायम डोक्यात घ्या, आम्ही एखादा बंगला बांधतो. बंगला बांधल्यावर त्या बंगल्यावर स्वतःच्या नावाची पाटी लिहितो. पाटीवर लिहितो नितीन बानुगडे पाटील. आणि नावाच्या खाली काय लिहितो? 100 एकर जमीन बागायतदार. नावाच्या खाली काय लिहितो? 100 तोळे सोन्याचे मालक. नावाच्या खाली काय लिहितो? 4 कंपन्यांचे मालक. नावाच्या खाली काय लिहितो? 500 गायींच्या गोठ्याचे मालक. बघितली अशी पाटी कुठे घरावर? नाव लिहिलंय, त्याच्या नावाखाली हे लिहिलंय. काय लिहिलेलं असतं नावाच्या पाटीवर? नावाखाली MBBS, MD, MS. तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडे किती संपत्ती आहे याच्यावर नाही. तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडे कुठली पदवी आहे, किती शिक्षण आहे याच्यावर मिळते. ही गैली गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःला किंमत मिळवून घ्यायचंय ना, स्वतःला मोठं करायचंय ना, नावाखाली पदवी येऊ द्या. त्या पदवीसाठी ही 2 वर्ष द्या. बस. पैशाच्या बळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही. उद्या 1 कोटी घेऊन जरी हुलसुरे सरांकडे गेला, द्या की तेवढी MBBS, शक्य नाही. पण MBBSच्या बळावर 1 कोटी मिळवू शकता. शिक्षणाच्या बळावर जमीन कमवू शकता. शिक्षणाच्या बळावर सोनं मिळवू शकता. शिक्षणाच्या बळावर 100 एकर बागायतदार होऊ शकता. त्यामुळे जे गरजेचं आहे ते आधी मिळवा. बाकीचं हात जोडून तुमच्या आयुष्यभर पुढे उभा राहील, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि आहे तुमच्यात सगळं आहे, काही अडचण नाही. असं कधीच काही होत नाही. मग त्यांना काय, फुलसुरे सरांना दिवसाचे 48 तास मिळतात म्हणून हे एवढं क्लास बी सगळं.
आम्ही सामान्य माणसं, आम्हाला 24 तास असतात. असं आहे का काही? जी मोठी माणसं झाली त्यांना दिवसाचे 48 तास, आणि जी सामान्य आहेत त्यांना 24 तास. नाही, सगळ्यांना वेळ सारखाच मिळतो, पण मिळालेल्या कोण कसा किती आणि किती वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं. तुम्हालाही 24 तासच आहेत. तुम्ही किती खर्च करता, किती अभ्यासासाठी वेळ देता, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. एवढा 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 काय अडचण काय सांगू? आम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहतो कायम. सुरक्षित कोश, सुरक्षित आयुष्य, हा दोष तुमचा नाही. कारण तुम्ही अशा पिढीत जन्माला आला आहात की जिथं तुम्हाला आई वडिलांची नाही, आई वडिलांना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे. सध्या वडील जर परमेश्वरानंतर दुसऱ्या कुणाला घाबरत असतील तर ते फक्त आपल्या पोराला, बस. बाकी या दुनियेत ते कुणाला घाबरत नाहीत. हे एवढं नीट होऊ द्या, बस. बाकी काही म्हणणं नाही आपलं. रात्रंदिवस काबाड कष्ट करतात ते फक्त तुमच्यासाठी. तुम्ही घडावं, तुम्ही शिकावं, तुमच्या नावानं त्यांना किंमत मिळावी यासाठी. हा सगळा टस त्याच्यासाठी आहे. आम्ही त्या पिढीत जन्माला आलो आहे. दर दिवाळीला आम्हाला कपड्यांचा ड्रेस मिळतोच, पण किती मुलांनी विचारलंय वडिलांना की तुम्ही या दिवाळीला तुम्हाला घेतलं का? ब्रँडेड शूज आम्हाला हवाच असतो का? मग आता 12वीत आहे. वडिलांची चप्पल त्यांनी किती वेळा चांभाराकडून पुन्हा पुन्हा दुरुस्त करून आणली. आता त्या ठिगळांनी ओझं उचलत नाही पायाचं, पण तरी पण वडील तीच चप्पल ओढतायत. आपल्या वडिलांना एखादी नवी चप्पल घ्यायला हवं असं किती लोकांना वाटलं. हा सगळा प्रवास कुणासाठी चाललाय त्यांचा? आम्ही परभणी जिल्ह्यात राहतो. मग डॉक्टर व्हायचं आहे, इथं कसं काय होणार? तिकडे गेलं पाहिजे, त्या शहरात गेलं पाहिजे, मुंबईला गेलं पाहिजे, पुण्याला गेलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्यातली जी मुलं बाहेर गेली त्यातले किती जण डॉक्टर झाले ते एकदा बघून या. आणि जे इथंच राहिलेत पण आज स्वतःचे हॉस्पिटल थाटून आहेत ते एकदा बघून या. तुमच्या मातीत ज्ञानाचा जो अंश आहे तो इतर दुसऱ्या कुठल्याही मातीत तितका अधिक नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि ही कारणं झाली बाहेर उडायची. तुम्ही कुठं शिकता याला महत्व नाही, तुम्ही किती शिकता हे महत्वाचं आहे.